विद्यार्थ्यांना नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्स मध्ये आपण शिकत होतो प्रॅक्टिस सेट 46. त्या अगोदर प्रॅक्टिस सेट 46 च्या अगोदर बघा आपण काही फॉर्म्युले शिकलो होतो. त्यामध्ये पहिला फॉर्म्युला आपण घेतला होता एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इनटू साइड. हा होता एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आपण घेतला होता एरिया ऑफ रेक्टँगल and area of rectangle चा फॉर्म्युला आपण लिहिला होता लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड. स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, सर्व बाजू समान लांबीच्या असतात. रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर कालच्या लेक्चरला आपण घेतला होता एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल. एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला मी असा लिहिला होता हाफ इनटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ साइड्स फॉर्मिंग राइट अँगल. म्हणजे काय, ज्या दोन बाजूंमुळे राइट अँगल तयार होतो त्या बाजूंचा गुणाकार इनटू हाफ. आणि लास्ट फॉर्म्युला आपण घेतला होता तो अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ 1/2 किंवा हाफ इनटू बेस इनटू हाईट. असा हा फॉर्म्युला आपण घेतला होता. जेव्हा आपण हाईट किंवा बेस असा विचार करतो की नाही, तेव्हा बघा असं एखादा ट्रायंगल असेल तर या ट्रायंगल मध्ये जेव्हा मी अशी परपेंडिक्युलर लाईन ही काढतोय याला आपण बोलतोय हाईट, आणि हा जो आहे हा आहे बेस, ही आहे त्याची हाईट. ओके, म्हणजे असे हे सगळे फॉर्म्युले आपण घेतले होते. प्रॅक्टिस सेट 46 मधला पहिला क्वेश्चन सुद्धा आपला झाला होता. मी स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 46 त्यातला क्वेश्चन नंबर 2. इकडनं आपण स्टार्ट करू, व्यवस्थित बघा. चला स्टार्ट करू आपण. बघा क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 46. प्रॅक्टिस सेट 46 त्यातला क्वेश्चन नंबर 2 आपण स्टार्ट केलाय. क्वेश्चन नंबर 2 आहे व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल with the base 4.8 cm and height 3.6 cm. मग मी काय करणार बघा, मी सपोज असं एखादा ट्रायंगल काढला, एक छोटासा मी ट्रायंगल काढतोय तुम्हाला समजण्यासाठी, आणि या ट्रायंगल मध्ये ही एक परपेंडिक्युलर जी लाईन काढतोय याला मी नाव देतोय ट्रायंगल ABC and D. ही जी परपेंडिक्युलर लाईन काढली ना याला बोलतो आपण हाईट, आणि हा जो आहे हा आहे बेस. बेस किती आहे तर बेस आहे 4.8 सेंटीमीटर. बेस आहे 4.8 सेंटीमीटर, आणि ही जी हाईट आहे ती आहे 3.6 सेंटीमीटर. ओके, H फॉर हाईट, B फॉर बेस. मग आता मला शोधायचा आहे एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. मी लिहिताना असं लिहिणार बघा, एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा फॉर्म्युला मी लिहितो. त्यांनी बेस आपल्याला दिलाय, बेस दिलाय 4.8 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे, हाईट इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. ओके, आपण शोधणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इनटू बेस इनटू हाईट. बरोबर, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 इनटू बेस इनटू हाईट. मग आता इकडे मी लिहिणार 1/2 इनटू बेस. बेस किती आहे तर बेस आहे 4.8 इनटू हाईट. हाईट आहे त्याची 3.6 सेंटीमीटर. ओके, आता बघा, आता आपल्याला काय करावं लागेल तर या 2 ने 4.8 ला किंवा 3.6 ला डिवाइड करावं लागेल. मी सिंपल काय करणार असं लिहिणार बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4. हा पॉइंट आहे तसाच वरती जाईल, and 2 4 जा 8. म्हणजे उत्तर काय आलं 2.4 into 3.6. 2.4 into 3.6 दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, 3.6 into 2.4. बघा 4 6 जा 24. ठीक आहे, कॅरी ओव्हर 2. 4 3 जा 12. 12 plus 2
that is 14. इकडे हा 0 आहे तसाच. 2 6 जा 12 carry over 1. 2 3 जा 6 plus 1 that is 7. म्हणजे आपलं उत्तर येईल बघा 864. पण त्या गणितामध्ये पॉइंट किती आहे? 1 2. पॉइंटच्या नंतर दोन संख्या आहेत. इकडनं दोन संख्या सुटतील आणि इथे पॉइंट आहे 8.64. आता हा जो 48 आहे ना, हा सेंटीमीटर मध्ये मोजत होतो, हा सेंटीमीटर मध्ये मोजत होतो आपण. 4.8 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणून तो होईल सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा मी असं लिहिणार त्याला 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. Therefore, area of that triangle is 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता बघा तुम्हाला हे गणित कळलं असेल अशी अपेक्षा करून मी पुढे जाणार आहे. थोडासा वेगळा प्रश्न मी घेणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या आणि समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा तुम्हाला पाहायचे सगळे व्हिडिओ आणि सगळे गणित तुम्हाला स्वतः सोडवता आले पाहिजे. मी जातोय क्वेश्चन नंबर 3 कडे. बघा, what is the value of rectangular plot of the land? महत्त्वाचा शब्द आहे रेक्टँग्युलर प्लॉट. याचा अर्थ मला एक रेक्टँगल काढावा लागेल, बरोबर. असं मी एक रेक्टँगल काढणार आहे. रेक्टँगल म्हणजे काय? अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ईच अँगल 90 डिग्री असतो, बरोबर. याला म्हणतो आपण रेक्टँगल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ द लँड? 75.5 मीटर लॉंग. याचा अर्थ त्याची लेंथ दिली आपल्याला 75.5 मीटर and 30.5 ब्रॉड. याचा अर्थ ब्रीथ दिली आहे तुम्हाला 30.5 मीटर. ओके, असा एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे. असा विचार करा, एक रेक्टँग्युलर म्हणजे आयताकाराची जमीन आहे. आपल्या शाळेचं जे मैदान आहे की नाही ते पण असं रेक्टँग्युलरच आहे. मग एक रेक्टँग्युलर लँड याचा अर्थ रेक्टँगलची एक जमीन आहे रेक्टँग्युलर आकाराची, ज्याची लेंथ आहे 75.5 मीटर आणि ब्रीथ आहे 30.5 मीटर. then what is the value of rectangular plot? तर त्याची किंमत किती असेल? जर त्याचा रेट असेल 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. बघा, पर स्क्वेअर मीटर असं दिलंय. याचा अर्थ मला या रेक्टँगलचा एरिया शोधावा लागेल. म्हणजे मी लिहिताना असं लिहिणार बघा, लेंथ आपल्याला दिली आहे, लेंथ L is equal to 70.5 मीटर. त्यानंतर ब्रीथ आपल्याला दिली आहे B is equal to 30.5 मीटर. आपल्याला शोधायचा आहे त्याचा एरिया. मग लिहिताना मी असं लिहिणार एरिया ऑफ रेक्टँगल is equal to length multiplied by breadth L into B. मग L into B म्हणजे काय? तर लेंथ आहे 75.5, ब्रीथ आहे 30.5. आपण त्याचा एरिया का काढतोय हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण त्यांनी काय सांगितलं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट? त्याची लांबी आणि रुंदी दिली आहे, लेंथ आणि ब्रेथ दिली आहे. ऍट द रेट ऑफ त्यांना ती विकायची जमीन. मग आपल्याला जमीन विकायची, किती जमीन आहे हे तर कळायला पाहिजे. म्हणजे किती स्क्वेअर फूट जमीन आहे, किती स्क्वेअर मीटर आहे, स्क्वेअर मीटर. म्हणून आपण त्याचा एरिया शोधतोय. मग एरिया आता 75.5 into 30.5 मी मल्टिप्लिकेशन करतो बघा. 75.5 into 30.5 दोघांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं काय उत्तर येते बघा. 5 5 is 25 carry over 2. 5 5 is 25 plus 2 that is 27. परत 12. 5 7 is 35 plus 2 37. हा 0 राहील. 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 उत्तर येईल. परत हे दोन संख्या गेल्यामुळे 2 0 आले. 3 5 is 15 carry over 1. 3 5 is 15 plus 1 16 carry over 1. 3 7 is 21 plus 1 that is 22. 5 बेरीज करतो आपण त्याची 7 12 is 7 plus 3 that is 10 3 2. म्हणजेच आपलं उत्तर आलंय बघा. उत्तर आलंय इथे 230275 आणि दोन पॉइंट आहेत.
याचा अर्थ 1 आणि 2 पॉइंट सोडले तर इकडनं दोन संख्या सुटतील, पॉइंटच्या नंतर दोन संख्या आहेत म्हणून या साइडने दोन संख्या सुटल्या तर हा आला त्याचा एरिया स्क्वेअर मीटर. कशाचा? त्या रेक्टँग्युलर हा जो प्लॉट होता ना, ही जी जमीन होती रेक्टँग्युलर आकाराची, या रेक्टँग्युलर आकाराचा एरिया आपल्याला मिळाला आहे. एरिया म्हणजे हा सगळा भाग 2302.75 स्क्वेअर मीटर. अजून गणित संपलेलं नाहीये, लक्षात ठेवा. व्हॉट इज द रेट असं विचारलं, व्हॉट इज द व्हॅल्यू म्हणजे त्या जमिनीची किंमत किती असेल. जर 1 स्क्वेअर मीटरला 1000 रुपये असतील तर त्या जमिनीची किंमत किती असेल असं विचारलंय. मग आपण काय करणार, तर मी असं लिहिणार होता व्हॅल्यू ऑफ दॅट रेक्टँग्युलर प्लॉट, त्या रेक्टँग्युलर प्लॉटची किंमत किती असेल 1000 पर स्क्वेअर मीटर प्रमाणे, पर स्क्वेअर मीटर प्रमाणे त्याची किंमत किती असेल. तर मग मला 1 स्क्वेअर मीटरला 1000 तर 2302 स्क्वेअर मीटरला किती, म्हणजेच मला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. या 2302.75 ला मल्टिप्लाय करावं लागेल 1000. आपण जेव्हा 1000 ने मल्टिप्लाय करणार तेव्हा सिंपल असं उत्तर येणार की बघा 2302 हा 75 आहे तसाच आणि किती शून्य येणार त्याच्यावर 1 2 3 शून्य. पण पॉइंटच्या किती संख्या आहे 2 म्हणजे तिकडनं 2 पॉइंट सोडून इथे पॉइंट येणार म्हणजे त्याची व्हॅल्यू येणार किंमत येणार 230275. याचा अर्थ 2,30,275 रुपीज एवढी त्या जमिनीची किंमत होईल. ओके, म्हणजे हेही गणित तुम्हाला कळालं असेल अशी अपेक्षा करतोय. मी पुढे जातोय क्वेश्चन नंबर 4 कडे. चला बघा, क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जाऊ. व्यवस्थित समजावून घ्या, सगळी गणित तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळाले पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 हा एक थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. बघा, a rectangular hall is 12 meter long and 6 meter broad. एक रेक्टँग्युलर हॉल आहे. आता तुम्हाला डायग्राम मी काढून दाखवतो, व्यवस्थित तुम्हाला कळायला पाहिजे. एक रेक्टँग्युलर हॉल आहे, जसा आपला एसी हॉल आहे की नाही शाळेमधला एसी हॉल, तसा एक रेक्टँग्युलर हॉल आहे. आणि ज्या हॉलची लेंथ दिलेली आहे, लेंथ इज 12 मीटर and 6 मीटर ब्रॉड. याचा अर्थ ब्रीड दिली आहे 6 मीटर ब्रॉड. ओके, आता प्रश्न असा आहे, इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाइल्स. त्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर आकाराच्या स्क्वेअर टाइल्स बसवायचे. अशा स्क्वेअर आकाराच्या टाइल्स आपल्याला त्याच्यामध्ये बसवायच्या आहेत. बघा, या रेक्टँग्युलर हॉल मध्ये आपल्याला फरशी बसवायची, असं साधा सोपा टाइल्स बसवायचे आहेत. पण त्या कशा स्क्वेअर आकाराच्या आणि ज्याची साइड आहे 30 सेंटीमीटर. एक साइड त्याची आहे 30 सेंटीमीटर. प्रश्न असा आहे, हाऊ मेनी टाइल्स विल बी फिट इन द हॉल. तर त्या हॉल मध्ये किती टाइल्स बसतील. मग आता काय करावं लागेल बघा, इथे सेंटीमीटर दिलंय, इकडे मीटर दिलंय. पहिल्यांदा मला त्या मीटरला सेंटीमीटर मध्ये घेऊन जावं लागेल. म्हणजे मी असं लिहिलंय बघा, length is equals to L is equals to 12 meter. 1 meter is equals to 100 centimeter. 1 meter म्हणजे 100 सेंटीमीटर. याचा अर्थ लेंथ आपल्याला मिळेल 12 into 100 सेंटीमीटर, that is 1200 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ त्या रेक्टँगलची आहे 1200 सेंटीमीटर. सेम मी त्याची ब्रीड शोधणार आहे. b is equals to 6 मीटर आहे. याचा अर्थ b is equals to ब्रीड is equals to 6 into 100 600 सेंटीमीटर. कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. याचा अर्थ ब्रीड आपल्याला मिळाले 600 सेंटीमीटर. मला त्याचा एरिया शोधावा लागेल. कशाचा? या रेक्टँगलचा एरिया शोधावा लागेल. मग मी इकडे असं लिहिणार बघा, एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल
रेक्टँग्युलर हॉलचा एरिया L इंटू बी, लेंथ मल्टिप्लाय बाय विड्थ. मग L किती आहे तर L आहे 1200 आणि विड्थ आहे 600. म्हणजे उत्तर बघा किती येते 12 6 72. ठीक आहे 1 2 हे दोन शून्य हे दोन शून्य म्हणजे 7,20,000 स्क्वेअर मीटर हा आला एरिया कशाचा त्या हॉलचा. आता मला त्या हॉलमध्ये 30 सेंटीमीटर साइड असणाऱ्या एक स्क्वेअरच्या किती टाइल्स बसतील असं विचारले. मग मला शोधावं लागेल एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय साइड इनटू साइड. आता त्या स्क्वेअर आकाराचा जर टाइल्स आपल्याला बसवायची त्याची एक साइड म्हणजे 30. मग 30 सेंटीमीटर इनटू 30 सेंटीमीटर 900 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन काय बघा. प्रश्न असा आहे हाऊ मच टाइल्स विल बी फिट. तर त्या हॉल मध्ये किती टाइल्स बसतील. मग मी इकडे असं लिहिणार नंबर ऑफ टाइल्स इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल अपॉन एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टेंगल अपॉन एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टेंगल किती आला आहे 7,20,000 अपॉन हा किती 900. बरोबर. हे दोन झिरो कट होईल. 9 1 जा 9 9 8 जा 72. बरोबर. आणि हे दोन शून्य म्हणजे 800 टाइल्स त्या रूम मध्ये बसतील. लक्षात घ्या. प्रश्न अजून एक आहे तो तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. जर या स्क्वेअरची लेंथ 15 सेंटीमीटर असती 30 च्या ऐवजी 15 सेंटीमीटर जर केली असते तर टाइल्स किती लागल्या असत्या. म्हणजे 800 लागल्या असत्या की 800 पेक्षा जास्त लागल्या असत्या. हे तुम्ही सोडवायचे होमवर्क मध्ये. आता आपण स्टॉप करू. थँक्यू.